जय श्रीराम. प्रिय दर्शक हो, आपण पाहतात दिव्य ज्योतिष हे यूट्यूब चॅनल. आज आपण जाणून घेणार आहोत मे महिन्यात तुला राशीसाठी कोणते मोठे धोके निर्माण होऊ शकतात आणि त्यामागे कोणते ग्रह कारणीभूत आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आम्ही तुमच्यासाठी शेवटी काही महत्त्वाचे प्रभावी उपाय देखील सांगणार आहोत. चला तर मग तुला राशीवाल्यांसाठी मे महिन्यामध्ये कशा पद्धतीची ग्रहस्थिती असणार आहे. मे महिन्यात तुला राशीवर मुख्यतः राहू, शनी आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव असणार आहे. राहू तुमच्या मनात भ्रम आणि गोंधळ निर्माण करणार आहे, तर शनिदेव विलंब आणि ताण वाढवणार आहे, तर मंगळ ग्रह आक्रमकता आणि वाद निर्माण करणार आहे. या तिन्ही ग्रहांची संयुक्त परिणाम तुला राशीवाल्यांवर धोकादायक ठरू शकतो. चला तर मग या सर्व परिस्थितीचा मानसिक ताण आणि गोंधळ कशा पद्धतीचा मे महिन्यामध्ये तुला राशीवाल्यांवरती जाणवणार आहे ते बघून घेऊ. राहूच्या प्रभावामुळे तुमच्या मनात सतत विचारांची गर्दी राहू शकते. लहान निर्णय सुद्धा मोठे वाटू लागतील. काय जाणवे, एकाग्रता कमी होणे, चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता, सतत चिंता आणि अस्वस्थता जास्त प्रमाणात तुला राशीवाल्यांना या मे महिन्यामध्ये जाणवणार आहे. सावधगिरी म्हणजे या काळात कोणताही मोठा घाईत निर्णय घेऊ नका. या सर्व परिस्थितीचा नातेसंबंधांवरती काय पद्धतीचा किंवा कशा पद्धतीचा तणाव जाणवणार आहे. मंगळाच्या प्रभावामुळे बोलण्यात आक्रमकता वाढू लागते. यामुळे जवळच्या लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे. गैरसमज वाढते. छोट्या छोट्या गोष्टींवरून किंवा छोट्या छोट्या गोष्टीचे भांडणात रूपांतर होऊ शकते. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सावधगिरी म्हणजे बोलताना संयम ठेवा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून हा महिना तुमच्यासाठी शांतीचा आणि सुखसमाधानाचा जाईल. या महिन्यामध्ये तुला राशीवाल्यांवरती या ग्रहस्थितीचा आर्थिकतेवर आणि कामावर कशा पद्धतीचा परिणाम होणार आहे. शनिदेवाच्या प्रभावामुळे कामात सर्व जागेवरती विलंब बघायला भेटेल. अडथळे निर्माण होतील. जास्त प्रमाणात मेहनत करून देखील सर्व पद्धतीचे फळ उशिरा मिळते. या महिन्यामध्ये काय त्रास होऊ शकतो. वारंवार कामात अडथळे निर्माण येतील. पैशाचे कितीही नियोजन केले तरी ते बिघडत जातील. अनपेक्षित खर्च देखील या महिन्यामध्ये तुला राशीवाल्यांना जाणवणार आहे. सावधगिरी म्हणजे आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावा, अन्यथा या महिन्यामध्ये नफा आणि तोटा सारखाच होण्याचे जास्त प्रमाणात चान्सेस आहे. या ग्रहस्थितीचा तुला राशीवाल्यांवरती मे 2026 मध्ये आरोग्यावर काय परिणाम होणार आहे. तणावामुळे झोप कमी होण्याचे जास्त संकेत तुला राशीवाल्यांना या महिन्यामध्ये जाणवत आहे. डोकेदुखी, थकवा जाणवू शकतो. सावधगिरीमध्ये आराम घ्या, वेळेवरती झोपा आणि मानसिक शांतता ठेवा. या सर्व परिस्थितीनुसार शास्त्रांनी काही उपाय दिलेले आहेत. उपाय करा आणि तुला राशीवाल्यांनी मे महिना सुखकर आणि सर्व पद्धतीच्या सुखसुविधांच्या गोष्टींमध्ये व्यतीत करा. सर्वात महत्त्वाचा म्हणजे दररोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करावा. प्रत्येक शनिवारी काळे तीळ किंवा काळी वस्तू दान करावे. शक्य असल्यास ध्यान आणि प्राणायामाकडे जास्त लक्ष द्यावे. हे उपाय केल्याने ग्रहांचा नकारात्मक प्रभाव नक्कीच कमी होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं तुला राशीवाल्यांनो लक्षात ठेवा, ग्रहांचा प्रभाव कायमस्वरूपी नसतो. थोडा संयम आणि योग्य निर्णय आणि सकारात्मक विचार ठेवल्यास तुम्ही कोणत्याही अडचणीवर सहज मात करू शकाल. जर तुम्हाला अशीच राशी भविष्य आणि ज्योतिषीय माहिती हवी असेल तर दिव्य ज्योतिष या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, फॉलो करायला आणि विसरू नका. आणि जे कोणी नवीन व्यक्तींसाठी महत्त्वाची नवीन राशीची माहिती पाहिजे असेल त्यांनी आपली राशी नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन राशीमध्ये आणि नवीन माहितीसाठी. जय श्रीराम.